नाशिकचा विकृत बाबा अशोक खरात याची आतापर्यंत हजारो कोटींची संपत्ती समोर आलेली आहे. काही संपत्ती ही त्याच्या नावे आहे, मात्र बहुतांश संपत्ती ही त्याच्या कुटुंबियांच्या किंवा सहकाऱ्यांच्या नावे असलेली पाहायला मिळते. अशाच पद्धतीचा एक फ्लॅट काल पुण्यामध्ये आढळला. पुण्यातल्या मॉडेल कॉलनी परिसरामध्ये अतिशय आलिशान अशा सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे. जवळपास 1.25 कोटींचा फ्लॅट आहे. कॅशनी सगळा व्यवहार झालेला आहे. एक रकमी इतकी मोठी रक्कम देऊन हा फ्लॅट खरेदी केलाय आणि मुळात हा फ्लॅट कुणाच्या नावावर आहे? तर अशोक खरातच्या अक्षरशः कॉलेजवयीन मुलीच्या नावावरती हा फ्लॅट आहे. इतक्या लहान वयाच्या मुलीकडे एवढे पैसे कुठून आले? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. अर्थात हे पैसे अशोक खरातनेच दिले असणार आहेत. मात्र इतकी मोठी संपत्ती त्याने आत्तापर्यंत गोळा केली आहे. त्याची यादीच आता समोर येताना पाहायला मिळते. या फ्लॅटच्या विषयीच्या काही डिटेल्स आहेत, हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते सुधीर अल्लाट आहेत. काय-काय सध्याचे डिटेल्स तुमच्याकडे आहेत? काही नाही. आपल्याकडं अशोक खरात हा जो बंधू आहे, ह्यांनी लोकांना तंत्र मंत्र करून किंवा त्यांना त्यातनं काही फायदा झाला, तोटा झाला, अशा लोकांकडून पुण्यामध्ये जे मॉडेल कॉलनी आहे, प्राईम लोकेशनला मॉडेल कॉलनीमध्ये त्यांनी रत्नम 24 रत्नम म्हणून ती अपार्टमेंट झाली. शिरीष रुनवाल या बिल्डरनी बांधलेली आहे. तिथे त्यांनी 3 BHKचा एक फ्लॅट घेतला. त्याची किंमत 1,20,40,00,000 दाखवली. परंतु सरकारी किंमत त्याची 1,39,00,000 म्हणजे 1,40,00,000 असताना आणि बाजारभावाची किंमत आजचा तिथला बाजारभाव बघितला तर 2 ते 2.5 कोटीच्या दरम्यान तो फ्लॅट विक्री होऊ शकतो. अशा ह्या फ्लॅट विक्री केलेल्या आहे. त्याच्यामध्ये ते सृष्टीच्या नावावर त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे. म्हणजे अशोक खरातची जी मुलगी आहे सृष्टी, तर ही सृष्टी आहे 22 वर्षाची. जेव्हा फ्लॅट घेतला त्यावेळेस ती 22 वर्षाची, 2023 साली. 22 वर्षाच्या मुलीला कुठला व्यवसाय नाही, काय नाही, तर तिच्या नावावर व्यवहार झाला कसा? आणि माझ्याकडे एक जे डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटमध्ये जो दस्त काढला, त्या दस्तामध्ये 1,20,00,000 डायरेक्ट दिलेले दाखवले, की बाबा कसे दिले, ते बायफर्केशन दिले, म्हणजे चेकनी दिले, डीडीने दिले. त्याचा कुठलाही याच्यामध्ये उल्लेख नसल्यामुळे माझी अशी खात्री आहे, की हे पैसे खराचे नसावेत. खरातनी ज्याचं काम पुण्यातल्या एका नेत्याचं केलेलं आहे, त्या नेत्याकडनं हं. हा खरेदी केल्याची शक्यता आहे. त्यामुळं माझी एस-आय-टीला मी कागदपत्र पाठवलेली आहेत. एस-आय-टीच्या ज्या प्रमुख आहेत आपल्या, तेजस्विनी सातपुते IPS, त्यांना मी त्यांच्या WhatsAppवर हे संपूर्ण कागदपत्र पाठवली आणि माझी अशी मागणी आहे, की हा जो फ्लॅट ज्यांनी घेतला आणि ज्यांनी घेण्यासाठी पैसे दिले, या दोघांची कसून चौकशी करून हे जे बेनामी जे पैसे असतील, ज्याच्याकडनं फ्लॅट घेण्यासाठी गेले, ते रुनवाल बिल्डरला जर विचारलं, की पैसे कसे आले, कुणी दिले, तर ह्यातनं चांगला खुलासा होऊ शकतो. आणि त्यामुळं माझी मागणी आता अशी आहे, की हा फ्लॅटचा व्यवहार जो आहे, हा व्यवहारच एक संशयास्पद आहे, की कुठल्या कुठल्या ह्यानी म्हणजे त्यांनी कुठला जादूटोणा त्या नेत्यावर केलेला आहे किंवा करत आहे किंवा म्हणजे म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं, की आत्तापर्यंत जे सगळ्यांना वाटत होतं, की ह्या फ्लॅट घेण्यासाठी हं. 1,20,00,000 हे रोख अशोक खरातने दिलेत. तर हे मुळात अशोक खरातने दिलेलेच नाहीयेत असं म्हणणं आहे तुमचं. नाही, नाही, नाही. नाही. मला असं वाटतं, अशोक खरातकडं व्यवसाय काय अशोक खरातचा? अशोक खरातचा पण व्यवसाय काय नाही ना. म्हणजे अशोक खरात फक्त तंत्रमंत्र करून त्याला देणगी मिळायची, लोकं द्यायची. तसाच हा जो विषय आहे. जसं त्यांनी आता पुण्यामध्ये त्याच्या CAच्या नावावर त्यांनी रो हाऊस घेतले. तसे हे जे पैसे दिलेले आहेत, हा पैसे देणारा व्यक्ती शोधून काढला पाहिजे. हा काढल्यानंतर कारण 1,20,00,000 आणि म्हणजे ही फक्त सरकारी किंमत आहे. पण बाजारभावाची जी किंमत आहे 2 ते 2.5 कोटी रुपयाची, ती शोधून काढली पाहिजे. ते कोणी दिले? जोपर्यंत ते शोधणार नाही, तोपर्यंत खराबचे असे किती व्यवहार असतील, की त्याला कोण-कोण पैसे पुरवतं याची माहिती घेऊन यांच्यावर कारवाई करा अशी माझी मागणी आहे. म्हणजे थोडक्यात काय तर कोणीतरी पुण्यातले नेते आहेत असं तुमचं म्हणणं आहे. ज्या नेत्याचं काहीतरी काम अशोक खरातने केलेलं असू शकतं आणि त्या कामाच्या बदल्यात आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी असं झालंय, की बार्टर सिस्टम त्याने राबवली होती. तो काहीतरी नेत्यांचं काम करून द्यायचा आणि मग नेते त्याचं काहीतरी काम करायचे. असं एकंदरीत इथेही घडलंय. अगदी बरोबर तसंच घडलंय आणि ते घडलंय म्हणून तर ना. आणि मी जेव्हा आजूबाजूला चौकशी केली, खरात हा कधी-कधी मुलीबरोबर फ्लॅटमध्ये राहायला यायचा आणि त्याला पुण्यातले खूप नेते भेटायला यायचे. परंतु आता आजूबाजूची लोकं घाबरून त्या नेत्यांची नावं सांगायला मला टाळाटाळ करतात. पण तरी पण जर व्यवस्थित जर मीडियाने आपण जर तुम्ही खणून काढलं हे किंवा त्याचे मोबाईल लोकेशन, टॉवर लोकेशन खरातचे जर 2 वर्षात पूर्वीचे घेतले, तर पुण्यामध्ये तो कधी असताना पुण्यामध्ये त्याच्याबरोबर कोण असायचं? हे जर शोधलं,
तर ह्या सर्व जे हा प्रकार सर्व उघडकीस येईल. म्हणजे पुण्यातले सुद्धा नेते या सगळ्यामध्ये त्यांचं सुद्धा खरात बरोबर कनेक्शन समोर आलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे. ही जी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये 2 वर्षांपूर्वी घेतलेला हा फ्लॅट आहे. इतक्या लहान मुलीच्या नावावरती केलेला हा फ्लॅट आहे आणि अशोक खरातनं अशा पद्धतीच्याच बेनामी अनेक संपत्त्या घेतलेल्या आहेत. अनेक वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती आहेत. आणखी काही पुणे शहरामध्ये असं कुठे आणखीन संपत्ती वगैरे त्याचं असल्याचं काही समजतंय सध्या तरी? नाही, माझ्याकडे तर एका फ्लॅटचीच माहिती आहे. 24 रत्नम या अपार्टमेंटमधलीच माहिती आहे. पण बाकीची जेव्हा मला मिळेल, त्या टायमाला मी आपल्याशी संपर्क साधेल. आणि या नेत्याबद्दल काही कळलंय का? ज्या नेत्याचं या सगळ्यात नाव आहे? नाही, आता कसं आहे, नेता कळलं नाही, कारण मी जे आता ॲनालिसिस करतोय, की बाबा कोण करतंय ह्याच्यामध्ये. जसं कारण बघा, मी पण व्यावसायिक आहे. माझा व्यवसाय सलूनचा व्यवसाय. मला पैसे मिळतात सलूनच्या व्यवसायामध्ये. बरं, मला मग एवढं मोठं मी घेऊ शकत नाही. तर ह्या खरातला कोण देतंय पैसे? खराचा व्यवसाय तर नाही. खरात फक्त जादू-टोणा ह्याच्यातनं जे काही पैसे त्यांनी कुणाचा तरी जादू-टोणा करून फायदा केला असेल, त्या माणसाने हा फ्लॅट घेऊन दिला असेल, माझं असं मत आहे. नक्कीच आपण बघतोय, की हा खरं तर खूप मोठा दावा आहे. कालपर्यंत आपल्याला असं वाटत होतं, की हा जो फ्लॅट घेतलाय, हा थेट अशोक खरातनं या सगळ्यामध्ये पैसे दिलेले आहेत. रोखीनं व्यवहार झालेला आहे. 1,20,00,000चा हा सगळा व्यवहार आहे असं वाटत होतं. मात्र तसं पाहायला गेल्यास आता जसं सुधीर अल्हाट यांचं म्हणणं आहे, की हा जो फ्लॅट आहे तो जवळपास 1,39,40,00,000च्या घरामध्ये त्याची ओरिजिनल प्राइस आहे, किंमत आहे आणि हा जो पैसा आहे तो थेट अशोक खरातनं न देता पुण्यातल्या एका मोठ्या नेत्यानं दिल्याचा दावा त्यांनी केला. आता हा मोठा नेता नेमका कोण? हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळेच अशोक खरात पुण्यामध्ये येतही होता, कधी-कधी त्या फ्लॅटवर राहतही होता आणि तिथेच त्याला काही लोक भेटायला येत होते, असं सुद्धा म्हटलं जातंय. तर मग मुळात आता अशोक खरात कधी तिथे आला होता? त्याला कोण भेटायला आलं होतं? त्या अनुषंगानं काही सीडीआर चेक करणं असेल किंवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या सगळ्याचा तपास घेणं अतिशय गरजेचं आहे आणि जर या प्रकरणामध्ये एखादा नेता असेल तर अर्थातच त्या नेत्याची सुद्धा चौकशी होईल हे मात्र नक्की. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.